पहिला प्रश्न आपला पानझडी वृक्षाची अरण्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी आढळतात? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ या ठिकाणी आढळतात। आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। आणि मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे बघा। 500 लाईक तुम्ही नक्कीच करताना आमची आशा आहे। लाईकचे बटन लगेच टच करा बघा, फक्त 500 लाईक पाहिजेत या व्हिडिओला आज। तर बघा पानझडी वृक्षाची अरण्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे विदर्भ या ठिकाणी आढळतात। पुढचा प्रश्न आहे बघा, पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या टिंबटिंब या नदीत चंद्रभागा असं संबोधलं जातं। तर बघा भीमा या नदीस त्या ठिकाणी चंद्रभागा असं संबोधलं जातं। कोणती नदी बघा? भीमा नदी। पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या भीमा नदीला त्या ठिकाणी चंद्रभागा असं संबोधलं जातं। पुढचा प्रश्न काय आहे बघा, खांद्याचा सांधा आहे या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे। टिंबटिंब याचं उदाहरण आहे। तर राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक 4 उखळीचा सांधा। कोणत्या प्रकारचा आहे बघा आपला जो खांदा आहे ते उखळीच्या सांधेचं उदाहरण आहे। टिंबटिंबाच्या साहाय्याने विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त त्यानेच दिसू शकतात। तर राईट आन्सर आहे बघा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपनेच आपल्याला ते दिसू शकतात। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्जत तालुक्यामध्ये। कोणत्या? कर्जत। पुढचा प्रश्न आहे बघा, गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीपाद अमृत डांगे या पुस्तकाचे लेखक आहेत। भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडतं? तर राईट आन्सर आहे बघा कृषी या क्षेत्रामध्ये बघा छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडतं। कुठं? कृषी या क्षेत्रामध्ये। पूर्वी भिल्लठाणा म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे? तर पूर्वीचं भिल्लठाणा म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील ठिकाण आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा। आणि बुलढाणा या ठिकाणीच बघा लोणार सरोवर आहे। कोणतं? लोणार सरोवर। ते उल्कापातामुळे तयार झालेलं लोणार सरोवर आहे। पेरू या देशाची राजधानी कोणती आहे? काय? पेरू या देशाची राजधानी कोणती आहे? तर पेरू या देशाची राजधानी बघा लिमा। लक्षात ठेवा पेरू या देशाची राजधानी आहे लिमा। पुढचा प्रश्न आहे बघा, चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये? कोणतं? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये? तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भामध्ये बघा चिखलदरा हे पर्यटन स्थळ। कुठं? विदर्भ। पुढचा प्रश्न काय बघा, ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो? तर ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक असतो बघा, जास्त असतो। कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापलं गेलं? कोणता देश आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदाच पुस्तक छापलं गेलं? तर ऑप्शन क्रमांक 3 चायनीजमध्ये बघा, जे काही चीनी आहे त्या ठिकाणी बघा पहिल्याच वेळेस पुस्तक छापलं होतं। चंद्रावरती जाणारा पहिला अंतराळवीर कोण होता? तर आपल्या सर्वांना माहिती आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला अंतराळवीर कोण होता? ऑप्शन। आणि मित्रांनो बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली, त्यावरती आपण जे काही नवीन जॉब आले असतील, नवीन अपडेट आले असतील, तसेच महत्त्वाचे चालू घडामोडी असतील ते टाकत असतो। त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा। तुम्ही जर अभ्यास करत असाल तर नक्की हा ग्रुप जॉईन करा, तुम्हाला या ठिकाणमधून 100% फायदा होईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या ग्रुपची लिंक टाकलेली बघा, यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करू शकता किंवा कमेंट। डायनामाइटचा आविष्कार खालीलपैकी कोणी केला? काय प्रश्न आहे? डायनामाइटचा आविष्कार खालीलपैकी कोणी केला? तर आपल्या सर्वांना माहिती आहे डायनामाइटचा आविष्कार केलेला आहे अल्फ्रेड नोबल यांनी। लक्षात ठेवा अल्फ्रेड नोबल। शिवनेरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर आपल्या सर्वांना माहिती आहे शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे। कोणत्या? पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला स्थित आहे। पुढचा आहे बघा, खालीलपैकी कोणती वास्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित नाही? तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कुतुब मिनार स्थित नाही। बाकीचे बघा अजिंठा लेणी आहे, गेटवे ऑफ इंडिया आहे आणि बीबी का मकबरा आहे, हे सगळे वास्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु कुतुब मिनार आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे। भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या आधिपत्याखाली काम करतं? तर भारताचं जे काही कॅबिनेट सचिवालय आहे हे पंतप्रधान यांच्या आधिपत्याखाली काम करतं। कोणत्या? पंतप्रधान। ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत? ब्राह्मो समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर पहा राजाराम मोहन राय हे ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत। कोण? राजाराम मोहन राय। सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण हे कोणत्या राजाने लागू केलं? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वप्रथम बघा मागासवर्गीयांना आरक्षण लागू केलं होतं, शाहू महाराजांनी। आल्लापल्ली वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? आल्लापल्ली वनवैभव खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे आल्लापल्ली जे काही वनवैभव आहे हे सागवान, लक्षात ठेवा सागाच्या वृक्षासाठी प्रसिद्ध आहे। आणि सागवानाचा उपयोग बघा फर्निचर बनवण्यासाठी केला जातो।
शेतकऱ्यांसाठी मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे राज्य बघा देशातील पहिलं राज्य आहे कोणतं? पंजाब राज्य. पुढचं आहे बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 INS अरिहंत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ टिंबटिंब या देशातील जनतेस अर्पण केलेला आहे. तर कोणत्या देशातील जनतेला हा अर्पण केलेला आहे? तर USA. लक्षात ठेवा USAच्या जनतेला अर्पण केलेलं आहे. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर कशाद्वारे केलं जातं? जे काय दूध आहे बघा त्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर हे जीवाणूद्वारे केलं जातं. कशाद्वारे? जीवाणूद्वारे. पुढचा प्रश्न काय पहा, पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली टिंबटिंब ही पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. बरोबर उत्तर आहे बघा सह्याद्री. ऑप्शन क्रमांक 3 सह्याद्री. पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली सह्याद्री ही जी काही पर्वतरांग आहे महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. टिंबटिंब यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असं म्हटलं जातं. तर बघा डॉक्टर होमी भाभा यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असं म्हणून ओळखलं जातं. डेक्कन क्वीन ही जी काय रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन ही पुणे मुंबई या मार्गावर धावते. कोणत्या? पुणे मुंबई. डेक्कन क्वीन ही पुणे मुंबई या मार्गावर धावते. पुढचा प्रश्न आहे बघा चालुक्य काळी बीड शहराचं नाव काय होतं? तर पहा चालुक्य काळी जे काय बीड शहर होतं त्या बीड शहराचं नाव होतं बघा ऑप्शन क्रमांक 1 चंपावती नगर. काय होतं बघा? ऑप्शन क्रमांक 1. घरातील सर्व विद्युत उपकरणे दाखवतात. घरामधले जे काय विद्युत उपकरणं असतील आपल्या ते समांतर जोडणी दाखवतात. ऑप्शन क्रमांक 1 समांतर जोडणी. लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची जी काही हिरवी पानं आहेत ती कशी दिसून येतात? लाल काचेमधून बघितल्यास तर काळ्या रंगाची दिसून येतात बघा. तुम्ही जर लाल काचेमधून बघितलं तर हिरवं काय दिसतं आपल्याला? काळं दिसतं. दाट जंगलांनी व्यापलेल्या टिंबटिंब जिल्ह्यामध्ये विरळ लोकसंख्या आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरला जातो? अग्निशामकमध्ये कोणता वायू वापरला जातो? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो. कोणता? कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट आहे बघा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील टिंबटिंब या काळ्या कसदार जमिनीमधून कापसाचं व ऊसाचं चांगलं पीक येतं. तर आपल्या सगळ्याला माहिती काळी कसदार मृदा कशाला म्हणतात? रेगूर मृदेला असं म्हणतात. कोणती? रेगूर मृदा. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणतं आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वोत्कृष्ट मुंबई आहे. नेक्स्ट आहे बघा लोखंडी नळ गंजू नये म्हणून यावर जास्ताचा झिंकचा थर चढवतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? हे आपलं झालेलंच आहे हायस्कूलला असताना. राईट आन्सर आहे गॅल्वनायझेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात? गॅल्वनायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. कोणतं शहर महाराष्ट्रामध्ये संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं शहर महाराष्ट्रामध्ये संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे? तर नागपूर शहर. भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे भिल्ल या जमातीची ऑप्शन क्रमांक आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. पुढचा बेकिंग सोडा म्हणजे काय? काय प्रश्न आहे बघा बेकिंग सोडा म्हणजे काय? तर बेकिंग सोडा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 बाष्पीभवनाचा वेग हा कशाच्या बदलावर अवलंबून असतो? तर बाष्पीभवनाचा वेग हा तापमान, वाऱ्याचा वेग, पृष्ठभागाचं क्षेत्रफळ तिन्ही पर्याय बरोबर आहेत. समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर सज्जनगड या ठिकाणी. कुठं? सज्जनगड. अजून सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्रामची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा. त्या ठिकाणी सुद्धा टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. जर ॲप नसेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन टेलिग्राम सर्च करायचं, डाउनलोड करायचं. बघा या ठिकाणी मोठा ग्रुप आहे आपला 26,000 जणांचा. त्यावर तुम्ही नक्की जॉईन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 500 लाईक ठेवू. पुढचा प्रश्न काय पहा मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या कलमामध्ये आढळतात? मूलभूत कर्तव्य घटनेमधील कोणत्या कलमामध्ये आढळतात? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मूलभूत कर्तव्य कलम 51 अ मध्ये बघा. कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? काय? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी बघा लोहाची आवश्यकता असते. लोकसभा प्रतिनिधीचं किमान वय किती वर्ष असावं? लोकसभेचे जे काही प्रतिनिधी त्यांचं किमान वय आपल्याला विचारलेलं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 किती असावं? 25 इतका असावे. पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांचा अत्यंत आवडीचा क्रीडा प्रकार कोणता होता? तर आपल्या सर्वांना माहिती आहे कुस्ती. ऑप्शन क्रमांक 1 कुस्ती हा होता.
वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येतं, याचं कारण विचारलं आपल्याला. तर वीज चमकल्यानंतर ढगांचं गडगडणं ऐकू येतं, याचं कारण आहे बघा प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा खूपच जास्त आहे, हे मुख्य कारण आहे बघा. जैन धर्मांचे एकूण किती तीर्थकार झालेत? काय प्रश्न आहे, जैन धर्मांचे एकूण किती तीर्थकर झालेत? तर बघा 24 तीर्थकर झालेत, लक्षात ठेवा 24. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं? मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. नेक्स्ट आहे बघा, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते? विजेच्या दिव्यामध्ये तर टंगस्टन, लक्षात ठेवा टंगस्टन. आणि जे काही इस्त्री असते बघा, इस्त्रीमध्ये नायक्रोम वापरलं जातं बघा. कोणतं धातू? नायक्रोम. आणि विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन, हा फरक लक्षात ठेवा. ॲल्युमिनियम, तांबे हे आपल्या घरामध्ये जे काही विजेचे उपकरणं असतील विद्युत प्रवाह वाहण्यासाठी असतात पहा. मूलभूत हक्कांचा संरक्षणकर्ता म्हणून कोणास ओळखतात? मूलभूत हक्कांचा संरक्षणकर्ता म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? तर सर्वोच्च न्यायालयाला ओळखतात बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? खालीलपैकी कोणतं तीर्थक्षेत्र आहे बघा ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं नाही? तर कोणतं आहे? पंढरपूर. पंढरपूर हे कुठे? कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी बघा नाशिक, नांदेड, पैठण हे सगळे बघा गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. तर गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे बघा. कोणता? गुरु. खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? राईट आन्सर आहे बघा याच्या ऑप्शन क्रमांक 4. कोणत्या? निळ्या करतात का? नाही, निळ्या पेशीच नाहीत, पांढऱ्या पेशी करतात बघा. कोणत्या? पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशी ह्या रोगजंतूचा काय करतात? प्रतिकार करतात. पुढचा प्रश्न आहे बघा, बॅरोमीटर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरलं जातं? कोणतं? बॅरोमीटर. तर बॅरोमीटर हे बघा वायूचा दाब मोजण्यासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान हे केव्हा मान्य करण्यात आलं होतं? आपलं संविधान केव्हा मान्य करण्यात आलं होतं? तर तारीख लक्षात ठेवा 26 नोव्हेंबर 1949ला. स्टार मारून लिहून घ्या, प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो. भारतीय संविधान ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949ला संमत करण्यात आलं होतं. स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं मीठ म्हणजे काय? आपण जे घरामध्ये स्वयंपाकासाठी मीठ वापरतो त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात बघा, सोडियम क्लोराईड. त्याचं रासायनिक नाव आहे काय बघा? NaCl, सोडियम क्लोराईड. आपण बघा कालवण करताना टाकतो वरून बघा मीठ, चुटके में स्वाद, त्यालाच आपण काय म्हणतो? सोडियम क्लोराईड. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर टिंबटिंब या ठिकाणी स्थित आहे. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे. कोणता? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जातं? शहराचा प्रथम नागरिक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 3 महापौरला ओळखलं जातं. शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौर यांना ओळखलं जातं. राजा रविवर्मा हे प्रख्यात टिंबटिंब होते किंवा कोण होते? राजा रविवर्मा. तर हे कोण होते बघा? चित्रकार होते. ऑप्शन क्रमांक 3 चित्रकार. भारतातील पहिला बोलपट कोणता होता? भारतातील पहिला बोलपट होता आलम आरा. कोणता? आलम आरा. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ऑप्शन क्रमांक 2 सरपंच बघा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतो. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 वर्षाचा असतो बघा. किती? 6 वर्षांचा. आजमितीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर आजमितीस सर्वात जास्त समुद्रकिनारा हा रत्नागिरीला लाभलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर आपल्याला माहिती आहे 2रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेशचा आहे बघा आणि 2रा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, जगण्याची समृद्ध अडगळ, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत बघा? डॉक्टर भालचंद्र नेमाडे या पुस्तकाचे लेखक आहेत. पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? तर पोलिओ हा रोग बघा विषाणूपासून होतो. लक्षात ठेवा विषाणू. शेतीच्या मोजणीसाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? शेतीच्या मोजणीसाठी तर बघा ऑप्शन क्रमांक 4 उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अर्ज करावा लागतो बघा.
वाल्मी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? वाल्मी ही संस्था ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघा, वाल्मी ही संस्था. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होतं? जिभेच्या शेंड्यावर तर कोणत्या बघा, गोड या चवीचं ज्ञान होतं. कोणत्या? गोड. पुढचा प्रश्न आहे, टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे? टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे? तर डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू. कोणत्या नदीकाठी आहे? कोणती? अजिंठा लेणी. कोणत्या नदीकाठी आहे? तर वाघूर नदीकाठी बघा, अजिंठा लेणी, वाघूर नदीकाठी. राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणता आहे? राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणता आहे? तर बघा 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. कोणता? 25 जानेवारी. आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण दिलेलं आहे? तर किती? बघा 50% आरक्षण आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटलाच्या रजेच्या काळामध्ये त्याचं काम कोण बघतं? तर बघा शेजारच्या गावातील पोलीस पाटील. कोण बघतं? शेजारच्या गावातील पोलीस पाटील. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची गती कोणती आहे? पृथ्वीच्या जी काय आपली पृथ्वी बघा स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची गती कोणती आहे? आपल्याला असं विचारले तर कोणती? बघा ही परिवलन गती. कोणती? परिवलन. ATMचा आपल्याला लॉंग फॉर्म विचारलेला आहे. ATMचा तर काय बघा, ॲटोमेटेड टेलर मशीन. हे काय बघा ATMचा लॉंग फॉर्म आहे. आशिया खंडातील कोणता पुरस्कार नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर कोणता? मॅक्सेसे, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? हरिजन हे साप्ताहिक तर महात्मा गांधी यांनी सुरू केलं. कोणी? महात्मा गांधी. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर गुरु शिखर आहे. कोणतं? गुरु शिखर. दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर समर्थ रामदास हे बघा दासबोध या ग्रंथाचे कर्ते. पुढचा प्रश्न आहे, अनुवांशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मेंडेल. लक्षात ठेवा, मेंडेलनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे? बघा ग्रेगर जोहान मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. भारताचं सर्वोच्च पदक खालीलपैकी कोणतं आहे? तर भारताचं सर्वोच्च पदक हे ऑप्शन क्रमांक 2 परमवीर चक्र. ऑप्शन क्रमांक 2 परमवीर चक्र. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे आचार्य विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. पुढचा प्रश्न आहे बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली. कोणी? महात्मा फुले यांनी. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारे या गीताचे गीतकार आहेत बघा मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल. स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले होते. कोण होते? महात्मा फुले. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट वापरतात. लक्षात ठेवा, कोबाल्ट. अंधांसाठी जी काही लिपी बघा ते खालीलपैकी कोणी शोध लावला? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 ब्रेल लुईसनी शोध लावला. खालीलपैकी कोणती शास्त्रीय संज्ञा पाण्यासाठी वापरता येते? तर पाण्यासाठी बघा H2O वापरतात. काय वापरतात? H2O. डेसिबल हे कशाचं मापनाचं एकक आहे? तर आवाज, ध्वनी. डेसिबल हे आवाज मापनाचं एकक आहे. सोलर कुकरची पेटी आतील बाजूने कोणत्या रंगाने रंगवलेली असते? सोलर कुकरची जी काय पेटी ती आतील बाजूने कशाने रंगवलेली असते? तर काळ्या रंगाने रंगवलेली असते. लक्षात ठेवा, काळ्या रंगाने. पुढचा प्रश्न आहे, दूरचित्र संचामध्ये पडद्यावर दिसणारं जे काही चलचित्राचं कारण आहे ते काय बघा? त्यामध्ये बघा दृष्टी सातत्य. त्याचं शास्त्रीय कारण काय बघा? दृष्टी सातत्य. पुढचा प्रश्न आहे, पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णाकरता वापरलं जातं. कोणतं? पेसमेकर. तर पेसमेकर हे बघा हृदयाचा विकार असलेल्या रुग्णाकरता वापरलं जातं. महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश. दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? तर बघा अँटी टेररिस्ट स्क्वॉड. त्यालाच आपण काय म्हणतो? ATS, अँटी टेररिस्ट स्क्वॉड. पुढचा प्रश्न आहे, राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत?
तर पोलीस महानिरीक्षक आहेत. कोण आहेत? पोलीस महानिरीक्षक. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे? भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे? बघा, रॉ, रिसर्च ॲनालिसिस विंग. रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया कशाच्या वापराने शक्य आहे? कशाच्या वापराने शक्य आहे? तर लेझरद्वारे ऑपरेशन. लक्षात ठेवा, रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया लेझर किरणाद्वारे काय बघा शक्य आहे. विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? विजयस्तंभ कोठे स्थित आहे? तर चित्तोडगडमध्ये बघा विजयस्तंभ स्थित आहे. कुठं? चित्तोडगड. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा? लोकराज्य. लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं जे काही मासिक आहे त्याचं नाव आहे लोकराज्य. ज्या देशामध्ये सर्वात जास्त बालविवाहाचं प्रमाण असणारं राज्य कोणतं आहे? तर बिहार राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, हत्ती हा राज्य प्राणी कोणत्या राज्याचा आहे? तर हत्ती हा राज्य प्राणी बघा केरळ या राज्याचा आहे. कोणत्या? केरळ. पुढचा प्रश्न बघूयात आपण. क्लोनिंगद्वारे जन्माला आलेलं जगातील पहिलं म्हशीचं पिल्लू कोणतं आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 महिमा. पुढचा आहे बघा, वाशिम या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आलेली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 वाशिम या जिल्ह्याची निर्मिती अकोला या जिल्ह्यामधून करण्यात आलेली. कोणत्या? अकोला. नेक्स्ट आहे पहा, हापूस आंबा या जातीचं उत्पादन महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं? तर कोकणामध्ये बघा सर्वात जास्त प्रमाणामध्ये हापूस पिकवला जातो. माहूर या ठिकाणी टिंबटिंब मंदिर आहे. माहूर या ठिकाणी कोणतं मंदिर आहे? राईट आन्सर आहे रेणुका देवीचं मंदिर आहे. कोणतं? रेणुका देवी. पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा 1498 मध्ये मार्ग शोधला होता? राईट आन्सर आहे वास्को द गामा. कोणी शोधला होता? वास्को द गामाने. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसीने पारित केला होता. कोणी? लॉर्ड डलहौसी. सन 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? कोणी अनेक राज्य खालसा केली? तर लॉर्ड डलहौसीने अनेक राज्य खालसा केली होती. नेक्स्ट आहे बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती? तर बघा कोलकात्याला त्यांनी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली होती 1883 मध्ये. लक्षात ठेवा, कुणी? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकेमधून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली होती. कुठून? दक्षिण आफ्रिका. शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर पहा, शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित नाही? तर शिरपूर हा तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित नाही. बाकीचे बघा धडगाव, तळोदा, नवापूर हे नंदुरबार जिल्ह्यातले तालुके आहेत. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर आत्ताच बघितलं होतं आपण, नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. कोणत्या? गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात? अपस्करण असं म्हणतात. मानवातील जो काही जठर आहे बघा, त्या जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक 3 नंबरचं जे काय बघा जे त्याच्याशी मिळता जुळता आहे. अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 2 विचार प्रक्रिया. लक्षात ठेवा, अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून विचार प्रक्रिया केली जाते. मानवी हृदय किती कप्प्यांचं बनलेलं आहे? मानवी हृदय किती कप्प्यांचं बनलेलं आहे? तर बघा 4 कप्प्यांचं बनलेलं आहे मानवी हृदय. किती? 4 कप्प्यांचं. ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवलं जातं? ऑक्सिजनयुक्त रक्त तर महाधमनीमार्फत सर्व शरीराला पुरवलं जातं. लक्षात ठेवा, ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयातून सर्व शरीराला महाधमनीमार्फत पुरवलं जातं. वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
तर राईट आन्सर आहे त्याला काय म्हणतात, बाष्प उत्सर्जन असं म्हणतात. वनस्पतीकडून पाण्याचं उत्सर्जन होण्याच्या क्रियेला बाष्प उत्सर्जन असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे शाहिस्ते खानाची बोटे तोडली होती. बघा, शाहिस्ते खानाची बोटे तोडली होती. अकबराने आग्र्याजवळ कोणतं नवीन शहर वसवलं? तर फतेपूर सिक्री. ऑप्शन क्रमांक 3. अकबराने आग्र्याजवळ फतेपूर सिक्री हे शहर वसवलं होतं. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली होती? तर जपानमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली होती. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? रेड इंडियन असं म्हणतात. काय म्हणतात? रेड इंडियन. होल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय होतं? राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक 2. काय होतं? कॅन्डिड. हे काय होतं? त्या ग्रंथाचं नाव होतं. अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? तर बघा, हे सामाजिक शास्त्र आहे. कोणतं? सामाजिक. कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं? तर राईट आन्सर आहे ॲडम स्मिथ यांना. लक्षात ठेवा, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं? तर ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं. महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे? तर पूर्वेकडील कोणता जिल्हा आहे त्याच्यामध्ये तलावांची आणि तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भंडारा जिल्ह्यामध्ये. कोणत्या? भंडारा. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनामध्ये आघाडीवर आहे? तर नागपूरची संत्री आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाच्या कालावधीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? तर ऑक्टोबर ते मार्च. लक्षात ठेवा. क्लास मिशनची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली होती? जे काय डिस्प्रेड क्लास मिशन आहे याची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली होती? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला 3 सेकंदचा वेळ मिळतोय. राईट आन्सर बघा, याचं ऑप्शन क्रमांक आहे वीरा शिंदे. कुणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1, वीरा शिंदे यांनी काय केली होती? डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? तर माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 1, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. माझे जन्मठेप हे पुस्तक लिहिलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. MTS आणि पोस्टमन भरतीमध्ये हा प्रश्न बघा बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? चला पटकन आन्सर द्यायचा. एकदम सोपा प्रश्न आहे. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक 2, प्रांत अधिकारी. कोण करतो? प्रांत अधिकारी. 4 नंबरचा प्रश्न काय विचारला आपल्याला? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणतं आहे? काय प्रश्न आहे? सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणतं आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, ॲनाटॉमी. कोणती आहे? ॲनाटॉमी. नाही तर म्हणतात ॲनाकोंडा. ॲनाकोंडा सापाचा प्रकार आहे, तो पण पिक्चरमधला आहे. तर ॲनाटॉमी. सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणतं आहे? ॲनाटॉमी आहे. पुढचा प्रश्न आहे, रेडियमचा शोध कुणी लावलेला आहे? जे बघा ट्रकांवरती बाहेर लावलेलं असतं किंवा आपण वळणावरती किंवा टर्न लावलेलं असतं, एक त्रिकोण असतं त्यावर रेडियम लावलेली असती. त्या रेडियमचा शोध कुणी लावलेला आहे? सर्वांनी बरोबर चॉईस करायचा. आता सर्वांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक 4, मेरी क्युरी. कुणी? मेरी क्युरी यांनी जी काय रेडियम असते त्याचा शोध लावलेला आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा, कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला कॉपर सल्फेटचं नाव माहितीच पाहिजे. चला पटकन आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर राईट आन्सर आहे बघा, मोरपुंद. कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय? मोरपुंद. 7 नंबरचा प्रश्न आहे, भारत सरकार 2015 ते 16 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करत होतं? 15-16 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरं केलेलं आहे? तर जलसंवर्धन वर्ष हे साजरं केलं होतं. चला पुढचा प्रश्न